अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 27 जुलै 2024 वार शनिवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे। धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री। कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वये पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल। तथा कलम 376 अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरी क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। महानगरपालिका आयुक्त अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। वलगाव नवसारी मार्गावर असलेल्या टायर गोडाऊनला 27 जुलैच्या दुपारी अचानक भीषण आग लागली। लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे टायर बेचिराख झालेत। आग लागल्याची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। आग एवढी भीषण होती की आगीच्या धुरांचे लोट दूरवरून दिसून आलेत। या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली। आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे 25 वाहन या ठिकाणी दाखल झालेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। अमरावती शहरातील वलगाव ते नवसारी मार्गावर येत असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरात एका टायरच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागली। ही घटना 27 जुलैच्या दुपारी घडली। काहीच वेळात आगीने रौद्र रूप धारण करून आग महाकाय झाली। गोडाऊनमध्ये भंगार साहित्य आणि टायरचा साठा असल्याने आग वाढतच गेली। भंगार आणि टायरचा साठा असल्याने आगीने लवकरच पेट घेतला। या आगीत सर्व टायर बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे।
भीषण आगीची माहिती पसरताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर मनपा अग्निशमन विभागाला तत्काळ पाचारण करण्यात आले। आग लागताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घरातून पळ काढला। यावेळी नागपुरी गेट पोलीस निरीक्षक उर्ला गोंडावर यांनी सुद्धा आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। आग विझवण्यासाठी तब्बल 20 ते 22 अग्निशमन वाहनातील पाण्याचा वापर करण्यात आला, तरी मात्र अनेक तासापर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते। घटनास्थळी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सुद्धा धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली। माजी मनपा महापौर विलास इंगोलेसह इतर माजी नगरसेवक दाखल होऊन त्यांनी सुद्धा घटनेची माहिती जाणून घेतली। आगीचे धूर दूरपर्यंत पोहोचल्याने दूर अंतरावरून आग लागल्याचे दिसून येत होते। भीषण आगीच्या धुरामुळे परिसरात भर दिवसा अंधारसारखी परिस्थिती निर्माण झाली। आग विझवण्यासाठी अमरावती बंडेरासह इतर भागातून अग्निशमन वाहने बोलविण्यात आली। शर्थीचे प्रयत्न केले असताना देखील अनेक तासांपर्यंत आगीवर नियंत्रण मिळू शकले नव्हते। भीषण आगीचे व्हिडिओ उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले होते। नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट नाही। सायंकाळपर्यंत आग विझवण्यात सर्व मनपा अग्निशमन अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्यात आला। विशेष म्हणजे नागरी वस्तीत कोणताही कारखाना अथवा गोडाऊन तयार करण्यास परवानगी नसताना सुद्धा भागात नागरी वस्तीत असे अनेक कारखाने तयार करण्यात आले। अशावर मात्र मनपा प्रशासनाने चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे। ते गोडाऊनला आग लागलेली आहे, त्या आगीवरती 70% आग कंट्रोलमध्ये झालेली आहे। अजून 1 ते 1.5 तासामध्ये सगळी आग कंट्रोल करण्यात येईल। अमरावती शिवाय आजूबाजूच्याही गाड्या आपण बोलवलेल्या आहे, त्यामुळे आगवर कंट्रोल करणं चालू आहे, होऊन जाईल। नाही, यामध्ये कोणीच जखमी झालेलं नाही आहे, कोणालाच दुखापत झालेली नाही आहे। आतमध्ये भंगार सामान आहे, गोदाऊन आहे, टायर आहे, भंगार सामान वगैरे भरपूर आहे। आता त्याचा अंदाज घ्यायला बसलो तर आपल्या अमरावतीतच 15 ते 20 गाड्या आहे आणि अदर बाहेर गावांच्या पण बोलवलं MIDC फायर। आता त्यांना सुरक्षाकरता थोडं बाजूला केलेलं आहे, त्यांच्या घरांना गावांना ते खाली करण्याकरता माहिती दिली आपण। चलो बाबू चलो 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 बाजू भाई चलो बाजू बोलावं लागा 15 दिवस।
लगी या तड़प गई, कुछ हुआ, सब शॉर्ट सर्किट हो जाएगा, लोगों की जान को मुश्किल हो जाएंगी। मेरा आइडिया सुनो तुम, जेसीबी बुलाओ, जेसीबी से एक कोना तोड़ो। अरे काका, टेक्निकली प्रॉब्लेम समजा, थोडा हे साईड इकडली तोडली, पाणी मारा, इकडे डाग घेतला जाईल. हां, सही बोलली. मेरी बात सुनो तुम. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या अनेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सह सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अनेक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश 27 जुलैच्या सायंकाळी धडकलेत. यात अनेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांच्या दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या अनेक पोलीस स्टेशन कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सह सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश 27 जुलैच्या दुपारी धडकलेत. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली आहे. यात नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांची बडनेरा प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर बदली, बडनेरा पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांची सायबर पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षक पदी बदली, गाडगेनगर दुय्यम पोलीस निरीक्षक निलेश करे यांची फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पदी बदली, फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक मनीष बनसोड यांची वाहतूक प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर बदली, सिटी कोतवाली दुय्यम पोलीस निरीक्षक असलेल्या ज्योती विलेकर यांची वाहतूक पूर्व शाखा बदली, भातकुली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांची विशेष शाखा बदली, पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांची गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती, तर राजापेठ दुय्यम पोलीस निरीक्षक रवी राजुलवार यांची भातकुली प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर बदली, नागपुरी गेट दुय्यम ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांची राजापेठ दुय्यम पोलीस निरीक्षक पदावर बदली, कोल्हापुरी गेट पोलीस निरीक्षक विजया पंढरे यांची कोतवाली दुय्यम पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राजापेठ सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले मनोज कुमार मांडकर यांची गाडगेनगर येथे बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांची फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला बदली झाली आहे, तर राजापेठ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोटवार यांची महिला सेल येथे बदली झाली आहे. 112 डायलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रितेश राऊत यांची नांदगाव पेठ येथे बदली, यांच्यासह अनेक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस स्टेशन स्थलांतर बदली करण्यात आली आहे. ज्यांना स्वतःची घरे असून सुद्धा अशा घुमंतू लोकांनी बिनधास्त राजकमल उड्डाणपुलाखाली आपली निवासस्थाने केली. येथे ना वीज, ना घर, ना टॅक्स, ना पाण्याचे बिल, यासोबतच अन्नाकरिता धडपड करावी लागत नाही. एकीकडे शहरात स्वच्छतेकडे मनपा प्रशासन लक्ष देत आहेत, तर दुसरीकडे मनपा प्रवेशद्वारासमोरच शेकडो घुमंतू लोकांनी आपली निवासस्थाने तयार केली आहेत. अनेकदा कारवाई करून सुद्धा याच ठिकाणी आता शेकडोंच्या वर उघड्यावर संसार थाटल्याचे दिसत आहे. दबंग मनपा उपायुक्त समजल्या जाणाऱ्या माधुरी मडावी लक्ष देणार का? ही जबाबदारी कोणाची, मनपा प्रशासनाची की पोलीस प्रशासनाची, अशा विषयावर जनतेत सूर दिसून येत आहे. नागरिकांना आपल्याला स्वच्छ शहर, सुंदर शहर पाहावयाचा असेल तर राजकमल चौकातील उडान पूल खाली या. राजापेठ ते मालवीय चौकातील उडान पुलाखाली आपल्याला खरोखरच स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावतीचे दृश्य नजरेत पडणार आहे. काही ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंग दिसेल, तर याच उडान पुलाखालील आपल्याला शेकडो घुमंत लोकांचा संसार थाटलेला दिसून पडेल. येथे ना वीज बिल, ना पाणी बिल, ना घर टॅक्स, सर्व काही अलबेल. इथे खुल्या जागेत कोणाच्या बापाची भीती न बाळगता स्वयंपाकाची चूल पेटवून मनात आल्यासारखं तो पदार्थ बनवण्याची पद्धत. या मार्गाने जरी आपण ये जा करत असाल तर आपल्याला खरोखरच एखाद्या उत्कृष्ट भोजनाची फोडणीचा सुगंध दरवळू लागेल. हीच काय स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावतीचं दृश्य थेट मनपा विभागाच्या नाकावर टिचून मनपा प्रवेशद्वाराच्या थेट द्वारासमोरच शेकडो घुमंत लोकांनी आपले संसारे थाटली आहेत.
यावर याआधी मनपा विभागाने पोलिसांच्या सुरक्षिततेत अनेकदा कारवाई सुद्धा केली होती. मात्र आता पुन्हा अनेक गावातील घुमंत लोकांनी पुन्हा याच उड्डाणपूल खाली आपले संसारे थाटले आहेत. तेथेच चूल, तेथेच जमा केलेल्या पत्नीचा साठा, तेथेच कपडे, तेथेच आपली उदरनिर्वाहाची साहित्ये सजवून ठेवली आहे. एवढंच नाही तर नवजात बालकांना कडेवर घेऊन अनेक लहान मुले सिग्नलवर अनेक वाहन चालकांकडून पैसे मागत असल्याचे दृश्य आपण हजारोंनी बघितले असेल. याला जबाबदार कोण? मनपा प्रशासन की पोलीस प्रशासन? हे मात्र एक कोडच आहे. याची जबाबदारी एकमेकांच्या अंगावर प्रकरण टाकून काम फते करण्याचा प्रयत्न. चौकात उड्डाणपुलाखाली अनेकदा वाट सुद्धा निर्माण झाले. आता दबंग समजल्या जाणाऱ्या मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांच्याकडे अतिक्रमण विभाग, स्वच्छता विभाग असताना यांच्याच मुख्य मनपा विभागाच्या प्रवेशद्वारासमोरच जर असे दृश्य दिसत असेल तर मडावी मॅडम आपण कारवाई करणार का, अशा चर्चेला आता अमरावती शहरात चांगलेच उधाण आले आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकावर आता येणाऱ्या सोमवारपासून धडक तपासणी मोहीम कारवाईला सुरुवात होणार आहे. अशात ऑटो चालकांनो आपण आपल्या ऑटोचे कागदपत्रे, गणवेश, बॅच जपून ठेवा. शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके आपल्या वाहतूक पोलिसांच्या सोबत आता रस्त्यावर उतरून ऑटो तपासणी मोहिमेला सुरुवात करणार आहे. अमरावती शहरात आता वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके हे आपल्या वाहतूक पोलीस पथकांना सोबत घेऊन सोमवारी थेट रस्त्यावर उतरणार आहे. शहरातील वाढलेली वाहतूक समस्यासह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध धडक कारवाई होण्यास सुरुवात करणार आहे. यात विशेष करून ऑटोची कसून तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे नियम तोडणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध थेट दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व ऑटो चालकांनो आपण आपल्या ऑटोचे परमिट, बॅच, गणेश सर्व जवळ बाळगा. वाहतूक नियमांचे पालन करा. रस्त्यांवर ऑटो पार्किंग करू नका, अन्यथा आपल्या विरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात येईल. शहरातील साईनगरातील असलेल्या ड्रीम स्प्राईट या 11 मजली इमारतीवर चढून चंदन नगरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणात नेमकी आत्महत्या का केली असावी या चर्चेला शहरात एकच उदाहरण आले होते. या घटनेनंतर राजापेठ पोलिसांनी मृतक मुलीच्या घराची पाहणी केली असता तिच्या घरात एक सुसाईड नोट आढळून आली. पापा सॉरी, मी माझे पॅशन पूर्ण करू शकले नाही, अशा आशयाचे लिखाण असल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे. तरी सुद्धा राजापेठ पोलीस या घटनेचा सखोल तपासात लागले आहे. अमरावती शहरात 11 मजली इमारतीच्या टेरेसवर चढून उडी घेऊन एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 26 जुलैच्या सायंकाळी घडली होती. ही घटना साईनगर परिसरात असलेल्या ड्रीम स्प्राईट या 11 मजली इमारतीजवळ घडली होती. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांची दुचाकी घेऊन थेट ड्रीम स्प्राईट अपार्टमेंट गाठले. 11 मजली इमारतीवर गेल्यावर आधी चप्पल, गाडीची चाबी तेथेच ठेवून उडी घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या घटनेने साईनगर परिसरासह शहरात एकच चर्चेला उधाण आले होते. घरात सर्वांचीच लाडाची असलेल्या मुलीने असे टोकाचे पाऊल का उचलले यावर चर्चा होऊ लागली. यात राजापेठ पोलिसांनी पंचनामा करून तपास कामाला सुरुवात केली. अशातच रात्रीच राजापेठ पोलिसांनी मुलीचे घर गाठून घरातील तपासणी केली असता एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येत आहे. पप्पा मला माफ करा, माझे पॅशन मी पूर्ण करू शकले नाही, अशा आशयाची मृतक अल्पवयीन मुलीने सुसाईड नोटमध्ये नोंद केल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळाली आहे. आता या सुसाईड नोटवरनं राजापेठ पोलीस पुन्हा सखोल तपास करण्यात लागले आहे. हातभट्टी गावठी दारूने अनेकांचा जीव गेला तर अनेकांच्या आजारांवर विपरीत परिणाम झाला. अशा स्थितीमध्ये अमरावती शहरातील बडाळी, भारतनगर, पारदीबेडासह परिहारपुरा येथे अनेक वर्षांपासून हातभट्टी गावठी दारू लपून छपून विकली जात होती. ही माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भारतनगरसह परिहारपुरा येथे धाड टाकून 26 ड्रम मोहा सडवासह 277 लिटर गावठी दारू जप्त करून रस्त्यावर महापूर वाहण्यात आला. तब्बल 1,97,550 रुपयांची अवैध गावठी दारूवर धडक कारवाई करण्यात आली. शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे आता ऍक्शन मोड मध्ये आले असून पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जम्बो कारवाई केल्याचे दिसून येत आहे. हातभट्टी गावठी दारूने अनेकांचा जीव गेला तर अनेकांच्या आजारावर विपरीत परिणाम झाला. यासोबतच याच गावठी दारूच्या व्यसनात गेलेल्या युवकांनी याच गावठी दारू विक्रेत्याकडून उधारसह व्याजाने पैसे घेऊन लाखो कर्ज झाल्याने काही युवकांनी भीतीपोटी आत्महत्या सुद्धा केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
अशा स्थितीत अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वडाळी भारतनगर पारधीबेडासह परिहारपुरा येथे अनेक वर्षापासून हाटभट्टी गावठी दारू लपून छुपून विकला जात असल्याची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भारतनगरसह परिहारपुरा येथे धाड टाकून 26 ड्रम मोहा सडवासह 277 लिटर गावठी दारू जप्त करून रस्त्यावर महापूर वाहण्यात आला। यात तब्बल 1,97,550 रुपयाची अवैध गावठी दारूवर धडक कारवाई करण्यात आली। शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे। पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जम्बो कारवाई केली। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सागर पाटील, कल्पना बारवणकर यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव तसेच पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार, त्यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, सत्यवान भुयारकर, पोलीस कर्मचारी राजू आप्पा, फिरोज, अजय मिश्रा, मंगेश शिंदे, दिनेश नांदेड, चेतन कराडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, राजिक रायलीवाले, अमर कराडे, महिला पोलीस कर्मचारी ज्योती झाडे, दर्शना वानखडे, वैशाली बनारसे यांच्यासह आरसीपी पोलीस पथकाने धडक कारवाई केली। याआधी फैजरपुरा पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी सुद्धा आपल्या पोलीस पथकाला सोबत घेऊन दोन्ही ठिकाणी खड्ड्यात मोहाचा सडवा पुरवून ठेवलेले अनेक ड्रम बाहेर काढून धडक कारवाई केली होती। आता गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर फैजरपुरा पोलिसांनी भारतनगर पारधीबेडासह परिहारपुरा फैजरपुरा परिसरात नियमित धडक कारवाई करावी असा सूर जनतेतून निघत आहे। महायुतीत असलेले अकोट तालुक्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गावात कार्यक्रम आयोजित केले असताना शासकीय वाहनावर आपल्या स्वतःच्या नावाचे फलक लावून स्वतःचा मोठेपणा केल्याचा दिखावा केला। यासोबतच अजित पर्व निरोगी सर्व असे बॅनर लावून गाडी तयार करण्यात आली। असे करणे जणू अधिकाऱ्यांवर सत्तेचा दमच म्हणावा लागेल असा संताप वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केलाय। या प्रकरणाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमदार मिटकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा जाहीर निषेध केलाय। अकोट तालुक्यातील महायुती सरकार सत्तेत असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांचे वाढदिवस कार्यक्रम निमित्त गावात कार्यक्रम आयोजित केले होते। त्यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका सदर कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी शासकीय वाहनांवर स्वतःचे नावाचे फलक आणि अजित पर्व निरोगी सर्व अशा बॅनर लावून गाडी तयार करण्यात आली। मात्र ज्या वाहनाचे कागदपत्रे जिल्हा परिषदेच्या नावावर असताना आमदाराने असले काम करणे जणू अधिकाऱ्यांवर सत्तेचा दमच म्हणावा लागेल। याची माहिती वंचित बहुजन आघाडी यांना मिळताच त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमदाराच्या विरोधात घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला। जोपर्यंत वाहनांवरील बॅनर काढण्यात येणार नाही तसेच संबंधितवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा यावेळी घेण्यात आला। कावसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासकीय अँब्युलन्सवर अमोल मिटकरी यांनी स्वतःच्या नावाने बॅनर लावल्याचा निषेध केल्याबरोबर तत्काळ दखल घेत आरोग्य अधिकारी यांनी कारवाई करत रुग्णवाहिकावरील सर्व फलक काढण्यात आले। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश आल्याने अशा प्रकारचे परत कामे केल्यास त्यांना योग्य धडा वंचित बहुजन आघाडी दाखवणार असल्याचा इशारा देण्यात आला। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती।
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पावसाचे दिवस असताना वळण रस्त्यावरून वाहने चालविताना सतर्क राहणे अति गरजेचे असते. मात्र अशाच वेळी धारणीकडे जाणाऱ्या घटांग मार्गावर अचानक वाहनाची ब्रेक फेल झाल्याने मालवाहू ट्रक थेट दरीत कोसळल्याची घटना घडली. परतवाडा धारणी जाणाऱ्या अनेक वाहन चालकांनी वाहन थांबवून दरीत कोसळलेल्या मालवाहू ट्रकचे दृश्य बघितलेत. कोणी ट्रकच्या आत दबले असेल का याची पाहणी करण्यासाठी स्वतः दरीत उतरून पाहणी केली. अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे एका पोलीस उपनिरीक्षकाला कारने धडक दिली. या अपघातात बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. एका गुन्ह्याच्या तपासणीसाठी उपनिरीक्षक मोरे हे बोरगावहून मूर्तिजापूरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील कुरुणखेड येथे एका पोलीस उपनिरीक्षकाला कारने जोरदार धडक दिल्याने जागीच दुर्दैवी अंत झाला. या अपघातात बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षक असलेले राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. एका गुन्ह्याच्या तपासासाठी उपनिरीक्षक मोरे हे बोरगावहून मूर्तिजापूरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. घटनास्थळी अनेक नागरिकांनी धाव घेतली. घटनेनंतर बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली. मृतक पोलीस उपनिरीक्षक मोरे हे एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी दुचाकीवरून मूर्तिजापूरकडे जात असताना कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. PSI मोरे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत होते. घटनेनंतर पोलिसांनी मृतक मोरे यांचे शवविच्छेदनासाठी अकोला रुग्णालयात पाठविले असून या प्रकरणात पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एकीकडे मेळघाटातील धारणी तालुक्यात असलेल्या अनेक जिल्हा परिषद शाळेत दुर्लक्ष होत आहे. कुठे शालेय पोषण आहारात अड्या निघत आहे, तर दुसरीकडे येथीलच भोकरबर्डी जिल्हा परिषद शाळा आदर्श ठरत आहे. शाळेत उत्कृष्ट दैनंदिन उपक्रम राबवून शिक्षकांसह मुख्याध्यापक जातीने लक्ष देत आहे. धारणी तालुक्यातील एकीकडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी दांडी मारून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र भोकरबर्डी येथील जिल्हा परिषद शाळा मेळघाटातील आदर्श शाळा ठरत आहे. कारण की या शाळेतील शिस्त ही विद्यार्थिनी व विद्यार्थीकरिता जेवढी महत्त्वाची आहे तेवढी शिस्त शिक्षकांकरिता सुद्धा आहे. विशेष म्हणजे येथील मुख्याध्यापक संतोष गुप्ता, सुखदेव मुंडे, कुमारी रजनी पाल, सौ दर्शना टोपले, सौ सुमित्रा पालीवाल विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण देत आहे. तसेच या शाळेतील परिसर अतिशय देखणा व स्वच्छ आहे. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. तसेच गावातील सरपंच व उपसरपंच रोहित पाल यांचे सुद्धा शिक्षणाला घेऊन विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे. या शाळेत नवनियुक्त गट शिक्षणाधिकारी सौ मंदोदरी वाकडे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी बाबूलाल जावरकर, केंद्र प्रमुख अर्जुन कराड यांनी भेट दिली असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व सर्व शिक्षकांची भेट घेतली व अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच लाडका भाऊ या योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यात तब्बल 5,500 युवक युवतींना 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये 6,000, 8,000, 10,000 असे मानधन दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे. अशात आता अमरावती जिल्ह्यात 12वी पास, ITI पदविका, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अशा 5,500 युवक युवतींना या योजनेत 6 महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात अनुक्रमे 6,000, 8,000, 10,000 रुपये मानधन 6 महिन्याकरिता दिले जाणार आहे. 6 महिन्याचे हे प्रशिक्षण अमरावती जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद विभागीय आयुक्त कार्यालय, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, ST महामंडळ, परिवहन विभाग इत्यादी शासकीय कार्यालयांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. लाडक्या भाऊ योजनेनंतर प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हा अधिकारी सौरभ कटियार व कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आमचा विभाग म्हणजेच कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागामार्फत ही योजना सुरू झालेली आहे. आणि या योजनेअंतर्गत 18 ते 35 वयोगटातले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना विविध आस्थापनांवर प्रशिक्षण देण्यात येत आहे.
खाजगी आस्थापना, शासकीय आस्थापना, तसंच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या प्रकारचे ट्रेनिंग्स या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. आज आपण बघू शकतो की अमरावती जिल्ह्यामध्ये ही सगळी प्रक्रिया महास्वयं वेब पोर्टलद्वारे होत आहे आणि ज्यांचं एम्प्लॉयमेंट कार्ड आहे, एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन झालेलं आहे या वेब पोर्टलवर, त्यांच्यासाठी किंवा जे या योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांनी महास्वयं वेब पोर्टलवर आपली नोंदणी करणं गरजेचं आहे. ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांनी आपले बँक डिटेल्स या कार्डमध्ये नमूद करावे. तसंच ज्यांची नोंदणी नाही झालेली आहे त्यांनी या नोंदणीद्वारे या योजनेचा लाभ घ्यावा. आज या महास्वयं वेब पोर्टलवर आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या जवळपास 700च्या वर व्हॅकन्सीज नोटिफाय झालेल्या आहेत. या व्हॅकन्सीजला किंवा या रिक्त पदांना आपल्या जिल्ह्यातले उमेदवार अर्ज करू शकतात. यात महत्त्वाचं असं आहे की हे एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. एक विद्यार्थी, एक उमेदवार आपल्या स्वतःच्या आयुष्यात फक्त एकदाच 6 महिन्यांसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना ज्या आस्थापनेमध्ये ते काम करत आहेत त्या आस्थापनेचं 6 महिन्यांचं सर्टिफिकेट मिळणार आहे. हा जो उमेदवार आहे या उमेदवाराच्या अटी अतिशय साध्या आणि सरळ आहेत की तो 18 ते 35 या वयोगटातला असावा, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचा इतर कुठल्या शैक्षणिक संस्थेत त्याचा प्रवेश नसावा, म्हणजे इतर त्याचं शिक्षण सुरू नसावं. अशा सर्व उमेदवारांना या संधीचा लाभ घेता येईल. आपल्या अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषद अमरावती आहे, महानगरपालिका आहे, कलेक्टर ऑफिस आहे, विविध आस्थापनांच्या तसंच काही इंडस्ट्रीच्या व्हॅकन्सीज आजही या महास्वयं वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. मी आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या उमेदवारांना असं आवाहन करते की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात या अतिशय छान अशा योजनेचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुम्हाला जर तुमचं शिक्षण 12वी असेल तर 6,000 रुपये, तुमचं ITI झालेलं असेल किंवा तुम्ही डिप्लोमाधारक असाल तर तुम्हाला 8,000 रुपये आणि तुमचं ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही PG तुमचं झालेलं असेल तर या योजनेअंतर्गत 10,000 रुपये स्टायपंड डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर महास्वयं वेब पोर्टलवर ज्या काही रिक्त पदे तुम्हाला दिसत आहेत त्या रिक्त पदांना तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे. या अर्जाद्वारेच आणि ऑनलाईन आलेल्या अर्जाद्वारेच उमेदवारांचं त्या आस्थापनेमध्ये सिलेक्शन होणार आहे. मला असं वाटतं की अतिशय छान योजना आहे ही आणि आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होऊन त्यांचं मला असं वाटतं की पुढचं करिअरचा मार्गही या माध्यमातनं एक चांगल्या प्रकारे करिअर ते सुरू करू शकतील. आगामी 11 ऑगस्ट रोजी तुलसीदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नरेडी परिवार वतीने चांगापूर येथील मंदिरात भव्य सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता अनेक मान्यवर सह आयोजकांनी अग्रेसन भवन येथे जम्बो बैठक घेण्यात आली. यावेळी अनेकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 11 अगस्त 2024 को चांगापुर में तुलसी जयंती के पावन अवसर पर नरेडी परिवार की ओर से अनिल बाबू नरेडी ने सुंदरकांड का आयोजन किया हुआ है. सुंदरकांड समाज के सर्व समावेशक लोगों को जोड़ने का बहुत बड़ा भारी साधन है, जिसमें भक्ति, ज्ञान और वैराग्य और राष्ट्रीयता ऐसे बड़े सुंदर मुद्दों को व्याख्या के साथ में प्रबोधन का दृष्टिकोण रखा जाता है. पूना के प्रसिद्ध कथावाचक सुंदरकांड के बड़े मर्मज्ञ मीनू जी पोद्दार और सुनील जी पारक ये प्रस्तुति के लिए यहाँ पर आ रहे हैं और वास्तव में अमरावती वालों के लिए एक पर्वणी है. और ज़्यादातर सुंदरकांड के या राम जो संस्कृति के सिरताज के रूप में जिनका बड़ा भारी नाम है और संपूर्ण विश्व के हिंदू जाति को नहीं मानवता के प्रेमियों को जिन्होंने एक सूत्र में रामायण के माध्यम से बांधकर प्रेरणा दी है, ऐसे तुलसीदास जी के प्रति ये बड़ी भारी कृतज्ञता का अवसर है. मैं नरेडी परिवार का निसंदेह और धन्यवाद करूँगा और अमरावती नगर निवासी जो धर्म प्रेमी, रामायण प्रेमी, रामचंद्र और राम परंपरा के जो पाइक है या अनुग्रही है उनके लिए ये पर्वणी का सदुपयोग करने की करबद्ध प्रार्थना करता हूँ. तुलसीदास जी महाराज रामचरितमानस के रचयिता है और बहुत बड़े संत होके गए. ये संत की जयंती प्रायतः MP, UP, बिहार ये एरिया में काफ़ी मनाई जाती है, क्योंकि रामचरितमानस में उन्होंने जो
रचे रामचरितमानस वो अवधी भाषा में रखे। अवधी भाषा बोले तो एज गुड एज हिंदी सरीकी है, लेकिन अपने महाराष्ट्र में रामचरितमानस के रचयिता की जयंती लगभग कहीं मनाई नहीं जाती, और मनाई जाती तो बहुत छोटे स्तर पर मनाई जाती। मेरी ऐसी इच्छा थी कि इतने बड़े संत होके गए जिन्होंने अपने को इतने बड़े रामचरितमानस ग्रंथ दिया, उनको अपन भूल कैसे गए। तो उनकी जयंती अगस्त महीने में आती रहती जनरली, तो हर साल मनाने का मानस किया है। ये तीसरा वर्ष है, और इस साल चांगापुर नरेश चांगापुर मंदिर में 9 से 12 के इसमें है, और पूना की जो आर्ट ऑफ लिविंग की जो गायिका है मीनू पोद्दार और संजय पारक, तो ये पूना में इनके 365 दिन में से 300 दिन सुंदरकांड के आयोजन होते हैं। तो मैं सबसे पहली बार वहाँ उनका सुना और उनसे प्रभावित होकर रखा, तो यहाँ अमरावती के भी लोगों को बहुत पसंद आया, और इस वजह से मैं उनको आमंत्रित किया है। मैं आपके माध्यम से सभी को निवेदन करता हूँ कि धर्म का काम है, आप ज़्यादा से ज़्यादा संख्या में आइए और सुंदरकांड सुनने का लाभ प्राप्त कीजिए। नंदुरबार जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले असताना सुद्धा नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्याप पुरेसा पाणी पुरवठा नसल्यामुळे चिंताजनक स्थिती आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। स्वतः वाहन चालवित त्यांनी धरण गाठले। यावेळी पुरेसे पर्जन्यमान होऊन पाणी पुरवठा करणारी धरणे पुरेशी भरू दे आणि नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटू दे, अशा अर्थाची भावपूर्ण प्रार्थना डॉक्टर हिना गावित यांनी ईश्वराकडे केली आहे। मागच्या अनेक दिवसांपासून नंदुरबारकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते। रिमझिम पाऊस सुरू होता, पण चांगला जोरदार पाऊस हा कधी येईल याची आपण सगळेच जण वाट पाहत होतो। तर मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस हा नंदुरबार शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात झाला। मागील अनेक महिन्यांपासून आपण सर्व नंदुरबारकर दर 3 दिवसानंतर पाणी येते, त्याच्यामुळे पाण्याची एक गंभीर समस्या आपल्या नंदुरबार शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून आपण सगळेच जण अनुभवतोय। आपल्या नंदुरबार शहराला जिथून पाणी पुरवठा होतो तो म्हणजे विरचक डॅम। तर हा विरचक डॅममध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्या नंदुरबारकरांना दर 2-3 दिवसाआड पाणी हे येत होतं, पण मागील 2-3 दिवसामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस झाला, तर मी आज विरचक धरण हे पाहणी करण्यासाठी गेली होती आणि मी पाहिलं बऱ्यापैकी धरणात पाणी आलेलं आहे। पण मी आशा करते, परमेश्वराला प्रार्थना करते की अजून थोडासा चांगला पाऊस हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर झाला तर नक्कीच आपल्या या धरणाला अजून पाण्याची पातळी वाढेल आणि नक्कीच नंदुरबारकरांचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल। मी आज पाहणी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्यापैकी धरण भरले आहे, पण अजून पावसाची गरज आहे। तर मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते लवकरच हे धरण भरावं आणि नंदुरबारकरांची पाण्याची समस्या सुटावी। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये एनएसटी सेटअप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर 872, जीटीपीएल सेटअप बॉक्स चॅनल नंबर 73, फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर 256। यासोबतच मेडघाट येथे एनएक्सटी सेटअप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत असेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटा नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.